येत्या TETसाठी आपण मराठी प्रश्नांचा सराव घेत आहोत. तर पहा, हे प्रश्न जुन्या क्वेश्चन पेपरमधील आहेत आणि ह्याचा सराव करणे खूप गरजेचे आहे. पहा, 2025 पूर्वी 2 ते 3% TETचा रिझल्ट लागत होता, पण 2025 साली तो वाढलेला आहे आकडा, कारण जुन्या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू केला आहे आणि तो गरजेचा आहे. आणि याचबरोबर तुम्हाला जे पाठ्यक्रम पुस्तके आहेत त्यांचासुद्धा 5वी ते 10वीच्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर पहा, तुम्ही जर का NMS आणि स्कॉलरशिपची पुस्तकं अभ्यासली तर त्याचाही तुम्हाला खूप खूप फायदा होणार आहे. त्याबाहेरील प्रश्न क्वचितच विचारले जातात. तर पहा, या मी जे मटेरियल सांगितले आहे ह्यामधूनच क्वेश्चन येतात. त्यामुळे जुन्या क्वेश्चन पेपर अभ्यासल्यानंतर तुमच्या हे सर्व लक्षात येते. तर पहा, पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभाव प्र. के. अत्रे, शाकुंतल राम गणेश गडकरी, उद्याचा संसार विश्राम बेडेकर. आणि ह्याच्यातील योग्य जोडी आहे मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. आता पुण्यप्रभाव कोणी लिहिलं तर राम गणेश गडकरी, शाकुंतल मेघदूत. आणि उद्याचा संसार प्र. के. अत्रे, विश्राम बेडेकर, एक झाड दोन पक्षी. पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही असा म्हटलेला आहे? निरंतर, निष्कारण, निशांत, निराकार. तर या ठिकाणी पर्याय 3 हे याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. राजप्रसाद, विषयुक्त, ग्रामदैवत, पूजा अर्चा. तर बघा, विषाने युक्त, ने एशी, निही, शीही म्हणजे विभक्ती प्रत्यय कुठले येणार? तृतीयाची विभक्ती प्रत्यय तिथं घालून त्याचा विग्रह होणार आहे. पहा, विषाने युक्त. त्यामुळे पर्याय 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा. नाटकाचे नाव ओळखायचे आहे आणि याचे योग्य उत्तर आहे अजब न्याय वर्तुळाचा, पर्याय 3. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. या वाक्याचा काळ ओळखा. पहा, या ठिकाणी रीत सांगितलेली आहे, सवय सांगितलेली आहे, त्यामुळे हा आहे रीती वर्तमान काळ, पर्याय 3. पुढे योग्य प्रकारे केलेले अनेक वचन ओळखा. पाऊल, पावले, पेला, पेले, भांडे, भांडी, सतरंजी, सतरंज्या येतात. त्यामुळे पाऊल, पावलेमध्ये इथं व यायला पाहिजेत. पेले हे पेला, पेले हे योग्य आहे, त्यामुळे अनेक वचन, पर्याय 2 योग्य आहे. पहा, पूर्ण मायेची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ही लिहिली आहे गोनी दांडेकर, पर्याय 4. नेक्स्ट पाहूयात, समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आभा, तेज, पराक्रम, मर्दुमकी, अवांछित, अलांछित, मेघ, नीरव. तर या ठिकाणी अवांछित, अलांछित ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे, त्यामुळे पर्याय 3 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. रुकार, नकार, पर्याय 1. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? पर्याय 2 कुसुमाग्रज हे ह्याचे योग्य उत्तर आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कोल्हापूरहून बेंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. ऊन, हून ही पंचमीची काय आहेत? प्रत्यय आहेत, त्यामुळे ह्याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय 4 पंचमी. षष्टीचे, चाचीचे, चेचा, ची. सप्तमी, तइया, तइया. द्वितीया, सलाते, सला, नाते. पुढे पहा, स्त्रीलिंगी शब्द ओळखा. घडवंजी, घोर, घंगाळ, घाव. ती घडवंजी, पर्याय 1. गटात न बसणारे नाव ओळखा. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, मिलिंद बोकील, पुभा भावे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 3 मिलिंद बोकील. धातुसाधित विशेषण ओळखा. धातुसाधित विशेषण ओळखा. तर नासका, चतुर, एकटे, सुती. पर्याय 1 हे याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, केवल प्रयोगी अव्यय ओळखा. म्हणजे वाहवा, किंवा, आणि
याच्यातील योग्य उत्तर आहे पर्याय 2 व्हावा. पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. अचूक शब्द म्हणजे तो काय असायला आपल्या पाहिजे, एकदम शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. याच्यातून पहा, पर्याय आहेत युगानुयुगे, युग प्रवर्तक, परवशता, विद्वत्ता, पूर्ण. आणि उत्तर आहे पर्याय 4 विद्वत्ता पूर्ण. पुढील शब्दामधून संस्कृत उपसर्ग ओळखा. दर, आड, परा, अनिय. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 परा. पुढील शब्दामधून फारशी प्रत्यय ओळखा. दार, बद, की, अव. यातील योग्य उत्तर आहे पर्याय 1 दार. या ठिकाणी आपण इतर संस्कृत उपसर्ग सुद्धा पाहू शकता. अति, अधि, अनु आणि त्याची उदाहरणे सुद्धा पुढे आहेत. आणखीन पाहूयात. पहा या ठिकाणी अभि, अव, आ, उत, उप, दुस, नीर. या ठिकाणी पहा परा, परी, प्र, प्रति, वि, सु, सम. त्यानंतर मराठी उपसर्ग पहा. अ, आड, नि, फट, भर, अद. फारसी उपसर्ग पहा. ऐन, कम, गैर, दर, ना. तर ह्या साईडला बद, बिन, बे, सर, हर. पुढचा प्रश्न पाहूयात. लांबलचक कंटाळवाणे भाषण या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. आणि याचे योग्य उत्तरांना येणार आहे एरंडाचे गुऱ्हाळ पर्याय 3. या ठिकाणी चुकीचं हे केलेलं आहे बघा, उमराचे फूल हे चुकीचं आहे. उत्तर येणार आहे एरंडाचे गुऱ्हाळ पर्याय 3. पुढचा प्रश्न पहा. कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण ओळखा. गरज सर्वाणी वैद्य मरो पर्याय 4. झाडावरती चेंडू लटकले शेतामधून बॅटी म्हणार ते सारे होते उने न कोठे काही. या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो? अद्भुत रस पर्याय 2. चालला पुढे तो काय ऐट आनंद अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद. या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. जणू गमे भासे वाटे असे शब्द आले की तो उत्प्रेक्षा अलंकार होतो पर्याय 1. पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. काय कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक. कोण कोण खाणार आईस्क्रीम. कशा लहान असता उद्योग केलास तू. आहे कुठे तुमचे गाव. तर पहा पर्याय 1 ह्याचे योग्य उत्तर आहे. काय कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक. हे काय आहे प्रश्नार्थक वाक्य नाही आहे. हे उद्गारवाचक वाक्य होणार आहे. पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही. तर पहा अकर्मक कर्तरी आहे, सकर्मक कर्तरी आहे, कर्मक कर्तरी आहे, अकर्मक कर्मणी असा नाही आहे. त्यामुळे पर्याय 4 ह्याचे योग्य उत्तर आहे. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. जहरी, रूपा, विहिरी, प्रवाह. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 1 जहरी. पुढचा प्रश्न पाहूयात. सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. तळ, कुरण, वाळू, सुवर्णा. सुवर्णा हे विशेष नाम आहे त्यामुळे पर्याय 4 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. पुढील शब्दामधून भाववाचक नाम ओळखा. शूर, लालित्य, चपळ, आदित्य. तर लालित्य हे काय आहे भाववाचक नाम पर्याय 2. खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. पर्याय हे तुम्ही पुढे व्हा मी आलोच. देवा सर्वांना सुखी ठेव. मी खात्रीने उत्तीर्ण होईन आणि तो नेहमीच उशिरा येतो. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. तो नेहमीच उशिरा येतो. पुढचा प्रश्न. शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्दजाती अविकारी आहेत. तर 4 शब्दजाती ह्या अविकारी आहेत ज्यांच्यात बदल होत नाहीत. शब्द जसेच्या तसे वापरले जातात. 37 पहा. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम आहे नवलाई पर्याय 2. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही. पूजनीय, परीक्षागृह, तज्ज्ञ, आशीर्वाद. तर अशुद्ध नाही म्हणजे आपल्याला शुद्ध शब्द शोधायचा आहे आणि तो आहे परीक्षागृह पर्याय
2. फक्त परीक्षा लिहिताना रला दुसरी विलांटी येते, पण जेव्हा परीक्षागृह असा शब्द येतो तेव्हा रला पहिली विलांटी येते, त्यामुळे हा शुद्ध शब्द आहे. वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा. ते रान, त्यामुळे हे होणार आहे नपुसक लिंग पर्याय 1. पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये पर्याय 1 हे याचे योग्य उत्तर आहे. वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता? वडील मंडळीस तीर्थस्वरूप, आई वडिलांना तीर्थरूप, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर आता ह्या ठिकाणी तीर्थरूप, तीर्थस्वरूप, तीर्थरूप हे समान दिलेले आहेत, परंतु इथं बारकाईनं तुम्ही जर पाहिला तर या ठिकाणी अशुद्ध लेखन आहे 1 व 4 मध्ये, त्यामुळे आपलं उत्तर 1 किंवा 2 किंवा 3 मध्ये असणार आहे. तीर्थरूप हे आई वडिलांसाठी वापरलं जातं आणि तीर्थस्वरूप वडील मंडळीस, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. इथं शुद्ध अशुद्ध याचा सुद्धा त्यांनी तुमचा कस पाहिलेला आहे. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात? तर ते असते दुहेरी अवतरण चिन्ह. शब्दशः होणाऱ्या शब्द अर्थांपेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात वाक्य प्रचार. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? पद्मा, सरोज, पंकज, राजीव. तर पद्मा म्हणजे लक्ष्मी, त्यामुळे पद्मा हा नाही. तर या ठिकाणी पद्म असते तर ते कमळला समानार्थी झाले असते, त्यामुळे पर्याय 1 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. धान्य पाखडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा. तर त्याला म्हणतात सूप पर्याय 4. गटात न बसणारा शब्द ओळखा. गाय, वासरू, लेकरू, फूल. तर पहा, गाय, वासरू, लेकरू हे काय आहेत? सजीव, फूल निर्जीव, त्यामुळे ह्याचा योग्य पर्याय होऊ शकतो म्हणजे होतो पर्याय 4 फूल. कारण जर या ठिकाणी आपण लिंगनुसार बघितलं तर ती गाय, ते वासरू, ते लेकरू, ते फूल, त्यामुळे या ठिकाणी पहा ते वासरू, ते लेकरू, ते फूल असं जर आपण लिंगनुसार घेतलं तर ही तिन्ही एका गटात जाणार आणि ती गाय हे स्त्रीलिंग येणार, परंतु आयोगानं जे उत्तर दिलेलं आहे ते आहे फूल, त्यामुळे या ठिकाणी सजीव निर्जीव असं त्यांनी हे केलेलं आहे, त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय 4 फूल. विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. प्रासाद, राजवाडा, कृतज्ञ, कृतघ्न, गुळगुळीत, खडबडीत, शिक्षा, बक्षीस. तर पहा, प्रासाद म्हणजेच राजवाडा, त्यामुळे हा समानार्थी शब्द आहे पहा, त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय 1. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? घड्याळ, आसू, पाणी, पिलू. तर बघा, घड्याळ, घड्याळे, आसू, आसवा, पिलू, पिले. तर या ठिकाणी पर्याय 3 हे योग्य आहे. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? तर भारी हा शब्द विशेषण पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पाहूयात. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता? भाव, कर्तृत्व, क्रियापद हेच ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. उजाडले म्हणजे उजाडले होते. पुढे बघा, सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात? सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. ते कोणते ते पाहून घ्या. हो तर, अगदी बरोबर, 110 मोहऱ्या होत्या. वाक्यप्रचार ओळखा. काय म्हटले? वाक्य प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. हो तर, अगदी बरोबर, 110 मोहरा होत्या. उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक. तर हे होकारार्थी वाक्य आहे पर्याय 2. मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता?
उपसर्ग म्हणजे बघा शब्दानंतर लावले जातात ते प्रत्यय. तर मान्यता, त्यामुळे अचूक शब्द होणार आहे मान्यता, पर्याय 1. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? अम आणि आहा. अम आणि आहा हे 2 स्वरादी वर्ण आहेत. याच्यानंतरच मी सांगू शकते की स्वर आहेत 14, स्वरादी आहेत 2, व्यंजने आहेत 34 आणि संयुक्त व्यंजने आहेत 2, क्ष आणि ज्ञ. प्रसिद्ध लेखक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचे टोपणनाव कोणते? तर आरती प्रभू हे यांचे टोपणनाव आहे. ययाती ह्या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत? वि. स. खांडेकर, पर्याय 2. पहा, जर स्पष्टीकरणाचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की तुम्ही 2013 पासून 2025च्या प्रश्नपत्रिकांची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवरची ओपन करा आणि तिथं पहा, मी विश्लेषणासह अधिक उदाहरणासह हे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात.